प्रतिनिधी सुष्मिता भदाने आपल्यासोबत ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेरून जोडल्या गेलेल्या आहेत। खरं तर आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे। तिकडची परिस्थिती काय आहे सुष्मिता? खरं तर आशाताईंचं जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी संगीत विश्वासाठी दुःखदायक आहेच। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर साधारणपणे उद्या त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार हे शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये होणार आहेत। त्यापूर्वी सर्व ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरची परिस्थिती काय आहे ती सध्या आपण बघूयात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग हे आता करण्यात आलेलं आहे। प्रवेशद्वारावरती आणि एक्झिट पॉईंटवरती सुद्धा आता पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। आशा भोसले यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या त्यांचे पार्थिव हे त्यांच्या लोअर परेल इथल्या घरी नेण्यात येईल। त्यानंतर त्यांच्यावरती अंतिम संस्कार हे शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या इथं साधारणपणे संध्याकाळी 4 वाजता होताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यापूर्वी आपण बघतोय की सगळ्याच बाजूंनी त्यांच्या आठवणी ह्या आपल्या सोबत मांडल्या जात आहेत। राजकीय, संगीत, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील त्यांच्या प्रेमींनी, आवडीची गाणी ऐकणाऱ्या अनेकांनी, स्नेहींनी, मित्रपरिवारांनी आपल्या भावना या व्यक्त केलेल्या आहेत। साधारणपणे अनेक चाहते हे आज आणि उद्या या ब्रीच कँडी परिसराच्या अवतीभोवती जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या निवासस्थानी लोअर परेल या ठिकाणी सुद्धा आप्तजन, स्नेही येणार आहे। सकाळच्या वेळेमध्ये आपण बघितलं तर आशिष शेलार यांनी भेट घेतलेली होती। त्यानंतर आशिष शेलार मंत्री म्हणून त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती माध्यमांसोबत दिली। डॉक्टरांनी ज्या पद्धतीचं मेडिकल बुलेटिन काढलेलं आहे, मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे आशाताईंचं निधन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल ज्या वेळेला आशाताईंची तब्येत खालावलेली आहे, त्यांना रुग्णालयामध्ये आणण्यात आलं, ही बातमी समोर आली त्यावेळेला अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। आज सुद्धा आपण बघतोय विविध स्तरातून त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या गाण्यांमधील सुमधुर आवाजामुळे आपली मनं ही कायमच सुन्न राहणार आहेत आणि तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया विविध स्तरांवरनं येत आहेत। कुठल्याही पद्धतीने गर्दी किंवा चाहते एकत्र येऊ नयेत याकरता किंवा कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये याकरता सुद्धा विशेष उपाययोजना या करण्यात आलेल्या आहेत। उद्या साधारणपणे त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव हलवण्यात येईल, परंतु आज मात्र अजून काही काळ त्यांचं पार्थिव हे याच ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये ठेवण्यात येईल अशी शक्यता नाकारता येत नाही। आणि सोबतच जे चाहते कुटुंबीय त्यांचं अंतिम दर्शन घेऊ इच्छितात त्यांनी थेट निवासस्थानी किंवा स्मशानभूमीमध्ये यावं अशा पद्धतीच्या सूचना देखील, अशा पद्धतीची विनंती देखील त्यांच्या आप्तजनांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला अशी बातमी आली आणि आज त्यांच्या निधनाची बातमी येते। म्हणजे नेमकं काय कालपासूनच्या घडामोडी एकदा प्रेक्षकांसाठी? खरं तर काल साधारणपणे सोशल मीडियाच्या मदतीनंच आपण जर बघितलं तर त्यांच्या नातीनं, आशाताईंच्या नातीनं एक सोशल मीडिया पोस्ट करत आशाताईंच्या तब्येतीबद्दल सर्व चाहत्यांना माहिती दिलेली होती। त्यानंतर तात्काळ आपण जर बघितलं तर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट हे करण्यात आलेलं होतं। या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। परंतु दुपारनंतर किंवा सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे 7:30-8 वाजताच्या दरम्यान ज्यावेळेला आशिष शेलार यांनी कुटुंबियांशी संवाद साधला त्यानंतर थेट समोर आलेली बातमी ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक होती। ती म्हणजे आशाताईंचं निधन हे मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वयाची 92 वर्ष त्यांनी अविरतपणे संगीतावरती प्रेम केलेलं आहे, संगीतासाठी त्यांचं योगदान आपण बघितलेलं आहे आणि इतकं मोठं कार्यकर्तृत्व असताना अशा पद्धतीनं उपचारादरम्यान त्यांचं निधन होणं ही गोष्ट खरं तर प्रचंड दुःखदायक आहे। त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या संगीतावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा क्षण भावनिक आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संगीत क्षेत्रातील दिग्गज, जागतिक स्तरावरचे संगीतप्रेमी अशा अनेकांनी आशाताईंच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। उद्या देखील अंतिम संस्काराच्या वेळेला प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही।
संगीतावरती प्रेम करणारे आशाताईंची कुटुंबीय, त्यांच्याशी संबंधी मंगेशकर कुटुंबियांशी संबंधी अनेक बहुचर्चित चेहरे हे आपल्याला अंत्यसंस्काराच्या वेळेला पाहायला मिळू शकतात. दुसरीकडे जर आपण बघितलं तर सुरक्षेच्या उपाययोजना देखील प्रचंड करण्यात आलेल्या आहेत. साधारणपणे याच हॉस्पिटलच्या बाहेरची परिस्थिती सध्या आपण जर बघितली तर हा मुख्य रस्ता कोस्टल रोडच्या दिशेनं जातो. त्या रस्त्यावरती सुद्धा दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. कोणीही इथं थांबू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. मुख्यत्वे ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेरच्या परिसरामध्ये हा बॅरिकेटिंग सुद्धा लावण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला. दुसऱ्या बाजूला हा रुग्णालयाचा मुख्य एक्झिट पॉइंट आणि प्रवेशद्वार इथेच आहे. बाजूबाजूला असला तरी सुद्धा तिथे सुद्धा रुग्णालय प्रशासनानं अंतर्गत सुरक्षा वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीला आज त्यांचा देह त्यांची डेड बॉडी ही साधारणपणे याच ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव शरीर हे हलवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती समोर येते. ज्यांना ज्यांना त्यांचं अंतिम दर्शन घ्यायचं असेल त्यांनी हॉस्पिटलच्या आवारात न जमता इतर रुग्णांना त्रास होईल अशी कृती न करता थेट निवासस्थानी किंवा स्मशानभूमीमध्ये यावं अशा पद्धतीची विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे. नक्कीच धन्यवाद तू दिलेल्या या अपडेट्ससाठी. भारतीय संगीत विश्व आज शोक सागरात बुडाले. आपल्या सुरांनी अनेक दशकं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय आणि एक अजरामर आवाज आज काळाच्या पडद्याआड गेलाय. लहान वयातच आयुष्याची कठीण बाजू पाहिलेल्या आशाताईंनी आपल्या कलेच्या जोरावर एक वेगळी उंची गाठली आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य केलंय. हजारो गाणी, असंख्य भावना या त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. लता दीदींची तर आम्ही 100वी करू शकलो नाही, पण आशाताईंची 100वी निश्चितपणे करू शकू. पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्व सामील आहोत. पूर्ण शासकीय इतमामामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून ते ठरवतील त्याप्रमाणे पुढचे सगळे विधी होतील. पण मला असं वाटतं की आज संगीताकरता आजचा दिवस हा अत्यंत दुःखद आहे. पूर्ण संगीताच्या क्षेत्रामध्ये लता दीदींनी ज्याप्रमाणे आपलं नाव जगात पोहोचवलं तेवढंच आशाताईंनी देखील जगामध्ये त्यांच्या गायनाच्या विशेषतः ज्या गाण्यांमुळे भारतीय संगीताला त्यांनी जगात पोहोचवलं. त्यांनी सर्व प्रकारची गीतं गायली आणि याच्यामध्ये विशेषतः नागपूरकरता विशेष आठवण अशी आहे की स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते त्यांच्या ह्याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे. आशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायली आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. गाण्यांच्या माध्यमातून, सुरांच्या माध्यमातून एक मोठं असं योगदान दिलेलं आहे या आदरणीय आशाताई भोसले यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि ही महाराष्ट्राची, देशाची कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. जगविख्यात गायिका आदरणीय आशाताई भोसले यांचं निधन झालेलं आहे. माझ्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या खरोखरच एक संगीत क्षेत्राची खूपच हानी झालेली आहे. आशा दीदींचं निधन हे मनाला चटका लावून जाणारी आणि अत्यंत दुःखद आहे. आशा दीदी या अशा गायिका होत्या की 3 पिढ्यामध्ये लोकप्रिय होत्या. त्यांना
हिंदी मराठी कुठल्याही भाषेतील गायिका म्हणून त्या सगळ्या प्रसिद्ध होत्या, जगभरात प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्राच्या मातीतील हिरा आपण आज गमावलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि हे भरून न निघणारी अशी ती त्यांची गायकी होती. एवढी पोकळी निर्माण झाली. आशा दिदी जेवढ्या प्रोफेशनल गायिका म्हणून पुढे आल्या तेवढ्याच संवेदनशील मनाच्या गायिका सुद्धा होत्या. कौटुंबिक अनेक लहानपणापासून त्यांनी दुःख झेलूनही या क्षेत्रामध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवण्याचं काम आशाताईंनी केलं.